नमस्कार मित्रांनो. वाचन कौशल्य म्हणजे लिखित मजकूर, योग्य उच्चारण, योग्य गती, योग्य लय आणि समजून वाचण्याची क्षमता होय. या कौशल्यामध्ये केवळ शब्द ओळखणे समाविष्ट नसून शब्दांचा अर्थ समजणेही अपेक्षित आहे. तसेच वाचताना योग्य हावभाव, आवाजातील चढ उतार आणि योग्य भावना व्यक्त करणे यासाठीच आता आपण काही कृतीच्या माध्यमातून या कौशल्याचा विकास कसा करता येईल हे पाहणार आहोत. खूप उत्सुकता असते मुलांना चित्र बघण्याची आणि चित्रामध्ये काय आहे ते सांगण्याची, आणि म्हणून चित्ररूपात जर एखाद्या वाक्याचं वाचन घेतलं ते अतिशय सुलभ होतं आणि मुलांना वाचायला सोपं जातं आणि मुले सुद्धा वाचनाचा आनंद घेतात. आणि म्हणून आपण आता एक कृती घेणार आहोत. कृतीचं नाव आहे चला वाचूया चित्रयुक्त वाक्य. आणि ही कृती घेण्यासाठी मी काही वाक्यपट्ट्या तयार केलेल्या आहे आणि वाक्यपट्टीच्या वाक्याच्या सुरुवातीला आपण चित्र लावलेलं आहे आणि त्यानंतर वाक्य. मुलांना काय करायचं आहे ते चित्र आधी ओळखायचं आहे आणि त्यानंतर त्या चित्राचं नाव घेऊन त्या वाक्याचं पूर्ण वाचन करायचं आहे. तर आपण ही कृती सुरू करूया. सर्वप्रथम आपण एक एक वाक्यपट्टी मुलांना उचलण्यास सांगून त्या वाक्यपट्टीचं वाचन करण्यास सांगणार आहोत. निम्रत एक वाक्यपट्टी उचल. फळा काळा आहे. तर निम्रतनी चूक केलेली आहे की फळा काळा आहे. ही चूक दुसरा विद्यार्थी पण करतो का हे आपण बघणार आहोत. तर आता मी हीच वाचनपट्टी वंशला देणार आहे आणि वंश आता वाचन करणार आहे. वंश वाच पाहू. फळा काळा आहे. छान. बघा, हे आहे योग्य वाचन. फळा काळा आहे. अशा प्रकारे जर वाचन केलं तर नक्कीच वाचन योग्य आणि बरोबर असेल. आणि म्हणून आपल्याला या वाचण्यातील बारीक बारीक गोष्टींचा विचार करूनच आपल्याला वाचन कौशल्य वृद्धिंगत करायचं आहे. पुढे जात असताना चुका मात्र थांबवायच्या नाही. चुका दुरुस्त करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण दुसरी पट्टी उचलूया. चला हिमांशू, एक पट्टी उचल, वाचन कर बेटा. खारुताई टरबूज खाते. बघा, चित्राला त्यांनी बरोबर नाव दिलं. खारुताई टरबूज खाते. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की चित्राच्या ठिकाणी आपल्याला खारुताई म्हणायचं आहे. जेव्हा आपण चित्रयुक्त वाक्यपट्ट्या तयार करतो तेव्हा चित्राचा संबंध मुलांना लक्षात येतो की इथे काय म्हणायचं आहे आणि चटकन मुलं वाचायला लागतात. आणि म्हणून आपण या चित्रांचा सहाय्याने जर वाचन घेतलं तर अगदी ते सुलभ होतं. आता ज्येष्ठा, तू एक पट्टी उचल आणि वाचून दाखव बरं. मी सायकल चालवतो. ज्येष्ठाने उचललेली पट्टी आहे. त्यावर काय लिहिलंय सगळेजण वाचा. मी सायकल चालवतो. तुम्हाला कसं लक्षात आलं की असं वाचायचं सायकल? कारण तिथे सायकलचं चित्र आहे म्हणून. अरे वा, छान. बरोबर सांगितलं हिमांशू तू की इथे सायकलचं चित्र असल्यामुळे तुम्ही असं वाचलं की मी सायकल चालवतो. आता वंश, तू एक पट्टी उचल बरं. उचलली. छान. आता वाचून दाखव. टोपलीत फळे आहेत. छान. या वाक्या वाचताना फळांचा उल्लेख कसा केला? फळ कसं म्हटलं सांगा बरं. कारण ती टोपलीमध्ये फळ आहे म्हणून. या टोपलीमध्ये फळे आहेत म्हणून टोपलीत फळे आहेत असं आपण वाचलं. निम्रत, तू एक पट्टी उचल पाहू. छान. आता वाचून दाखव. आईने छत्री आणली. छान. पुन्हा वाच एकदा. आईने छत्री आणली. बघा, आईने छत्री आणली. छत्री तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची आहे ना, आणि म्हणून तुम्ही म्हटलं की आईने छत्री आणली. काय म्हटलं सांगा. आईने छत्री आणली. आईने छत्री आणली. छान. आता ज्येष्ठा, तू एक पट्टी उचल, वाचून दाखव बरं काय आहे. दादा तबला वाजवतो. छान. बघा, हिने तबल्याचं चित्र पण ओळखलं आहे आणि तबल्याचं चित्र ओळखून तिने छान वाचन केलं की दादा तबला वाजवतो. छान ज्येष्ठा. आता हिमांशू, तू एक पट्टी उचल. आता हिमांशू, तू वाचून दाखव काय आहे त्यावर. बाळ डमरू वाजवतो. बघा, बाळ डमरू वाजवतो. पण वाचताना यांनी चुकी केलेली आहे आणि ही चुकी का झाली आहे तर त्यांनी घाई केलेली आहे. त्याला डमरू माहित आहे, बाळ माहित आहे आणि वाजवतो हे सुद्धा माहित आहे, परंतु त्याला खूप उत्सुकता किंवा घाई झालेली होती आणि म्हणून तो थोडासा चुकला वाचताना घाईमुळे. आता तोच चांगल्या प्रकारे वाचू शकतो का बघूया आपण. पुन्हा वाचून दाखव पाहू. बाळ डमरू वाजवतो. बाळ डमरू वाजवतो. तर बाळ डमरू वाजवतो तर त्याने आणखी स्पष्ट उल्लेख केलेला नाही आहे. तर पुन्हा त्याच्याकडून आपण वाचून घेऊया. बाळ डमरू वाजवतो. आता परत वाच बरं. बाळ डमरू वाजवतो. छान. बघा, तिसऱ्या प्रयत्नात तो योग्य वाचनावर आला, पण 2 प्रयत्नामध्ये त्यांनी थोडेसे छोटे छोटे चुका केलेल्या आहे. त्या चुका आपल्याला
डोळे झाक करून चालणार नाही. त्या चुकांवर लक्ष केंद्रित करून आपल्याला त्याला योग्य वाचनाकडे न्यायचं आहे, प्रमाणित वाचनाकडे न्यायचं आहे आणि म्हणून त्याला 3दा आपण त्याचा वाचन सराव घेतलेला आहे. मित्रांनो, आताच आपण एका कृतीद्वारे चित्रयुक्त वाक्य वाचनाचा आनंद घेतलेला आहे. आता वाचन कौशल्याचा विकास करत असताना संवाद वाचन पण खूप महत्त्वाचं आहे. का बरं? कारण त्यामध्ये स्वल्पविराम, पूर्णविराम आणि आवाजातील चढ उतार, विशिष्ट लय या गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो आणि त्यामुळे संवाद वाचनाचं एक कौशल्य मुलांमध्ये विकसित व्हायला हवं. आणि संवाद वाचन हे खरंच एक खूप चांगलं कौशल्य आहे. तो संवाद जसाच्या तसा समोर वाचणं ही पण एक कला आहे आणि या कलेचा आनंद आपण आता या कृतीतून घेऊया. हा संवाद आई आणि मुलांमध्ये घडलेला आहे, तर तो संवाद आपण आई आणि मुलांचा जसा घडतो त्याच पद्धतीने इथे घेणार आहोत. चला आता मुलांनो, आपण संवाद वाचन करूया. ठीक आहे? तर आता संवादामध्ये तुम्हाला दोघांना म्हणजे ज्येष्ठ आणि हिमांशू दोघांना मी 2 कार्ड दिले आहेत. तर त्यामध्ये आई आणि मुलगा 2 पात्र आहे. ठीक आहे? तर ज्येष्ठा, तू आईचं पात्र वाचन करणार आहेस आणि हिमांशू तो कुणाचं पात्र वाचन करणार? मुलाचं पात्र. म्हणजे मुलगा जिथे येईल तिथे तुला वाचन करायचं आहे. आई म्हणाली, अरे बाळा, तू जेवणार का? आई आई, मला भूक नाही. का रे, असं का करतोस? चल, मी तुझ्यासाठी गरम गरम गाजराचा हलवा केला आहे. हो आई. शाबास, मग ये लवकर. हो आई. मित्रांनो, आता जी आपण कृती घेतली आहे त्या कृतीमुळे वाचनामधील आपले हावभाव कसे असायला पाहिजे, संवाद फेक कसा करायला पाहिजे, या सर्व गोष्टी चा आपण विचार केलेला आहे. आणि आता पुढील कृती आपण घेणार आहोत. चला वाचूया परिच्छेद. आता परिच्छेद वाचन का महत्त्वाचं आहे? तर परिच्छेद वाचत असताना एक सलग आपण परिच्छेद वाचत असतो आणि तो वाचत असताना कुठे थांबायचं, कुठे थोडासा विराम घ्यायचा, कुठे मोठा विराम घ्यायचा, याचं ज्ञान मुलांना यायला पाहिजे. यामध्ये छोटे छोटे विरामचिन्हांचा विचार करतोय आपण, जसं पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह, या चिन्हांचा परिचय या माध्यमातून मुलांना होत असतो. परिच्छेद हा सलगरित्या वाचला गेला तरच त्याच्यातला आशय आपल्याला समजत असतो आणि म्हणून त्या परिच्छेदाचं वाचन त्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे. चला तर आता या परिच्छेदाचं वाचन आपला विद्यार्थी करेल आणि वंश, तुला या परिच्छेदाचं वाचन करायचं आहे. तर चल वाचन करून दाखव बघू. शेजारील बागेत मोगरा, गुलाब, जाई व जुई फुलली होती. बागेत बसण्यासाठी बाग होता. भजी घेऊन एक मुलगा फिरत होता. तेवढ्यात पावसाची सर आली. माझा कुडता भिजून चिंब झाला. नाक ही गळायला लागलं. 7 वाजलेत. घरी आईचा फोन आला. वा, खूप छान, खूप छान वाचन केलंय वंश तू. बघा, या वाचनामध्ये त्यांनी कुठे थांबा घ्यायचा, जिथे स्वल्पविराम होता तिथे अल्प थांबा त्याने घेतलेला आहे, जिथे पूर्णविराम होता तिथे थोडासा मोठा थांबा घेतलेला आहे, जोडाक्षर सुद्धा आलेलं आहे तर त्याचं पण वाचन केलेलं आहे. आणि जी गती असायला पाहिजे वाचनाची, उतारा वाचनाची, परिच्छेद वाचनाची, त्याच गतीमध्ये वाचन या वंशनी केलेलं आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या उतारांचं वाचन घेतलं तर वाचन सुलभ होईल. अशी कार्ड तयार करून छान छोट्या छोट्या उतारांचं, परिच्छेदाचं वाचन आपल्याला घ्यायचं आहे. त्या माध्यमातून वाचन कौशल्याचा चांगल्या प्रकारे विकास होईल आणि वाचनाचा आनंद सुद्धा मुलांना मिळेल. अशा प्रकारे आपण इथे कृती घेतलेल्या आहेत. तर वाचन कौशल्याचा विकास होणं यासाठी विविध कृतींचा अंतर्भाव आपल्या अध्यापनात असायला पाहिजे. आपण एकाच माध्यमातून वाचन घेतलं तर मुलांना ते रटाळ होतं, आनंद त्यातून मिळत नाही. आणि आनंद मिळवण्यासाठी आपल्याला या चित्रांचा आधार घेऊन, या कार्डांचा आधार घेऊन आणि मुलांच्या अशा विविध कृती घेऊन आपल्याला वाचन घेतलं तर मुलांना वाचनाचा आनंद होईल, वाचन कौशल्य वृद्धिंगत होईल आणि रटाळ पण होणार नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना या वाचन कौशल्यामध्ये आनंदाने सहभागी करून घेण्यासाठी आपण अशा कृतींचा नक्कीच अंतर्भाव करावा आणि वाचन कौशल्याचा विकास करावा. वाचन कौशल्याचा विकास झाला तर निश्चितच लेखन कौशल्याचा विकास सुद्धा होईल आणि म्हणून वाचन कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. या ठिकाणी आपल्या या कृती संपलेल्या आहे. पुढील छान छान कृती घेऊन आपण पुढील तासिकेत भेटूया आणि छान अशा कृती घेऊन वाचन कौशल्याचा सोबतच लेखन कौशल्याचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.